श्री राजन नाईक साहेब हे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी गरीब कष्टकरी कामगार यांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं। सांगलीच्या वाटेगाव पासून ते मुंबईच्या वेशीवरती 12व्या वर्षामध्ये ते पायपीट करून मुंबईला पोहोचले आणि मुंबईला पोहोचल्यानंतर परत ते काम कुठे गिरणीत काम केलं, कामगारांबरोबर काम केलं आणि या अशा असह्य वेदना सहल्यानंतर त्यांना कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या वेदना कळाल्या आणि ज्या वेळेला ते शाळेत होते त्यांची शाळा फक्त 1.5 दिवस झाली आणि 1.5 दिवसाच्या या शाळेमध्ये ज्या वेळेला ते शिक्षण घेण्यासाठी गेले त्यावेळेला मास्तराने त्याला प्रश्न विचारला की बाबा या पृथ्वी तलावरून सर्वात लांबचा ग्रह कुठला आहे? त्यावेळेला त्याचं उत्तर देताना अण्णाभाऊंनी सांगितलं की पृथ्वी तलावरून कुठला ग्रह लांब आहे तो मला माहित नाही, पण मी ज्या ठिकाणी बसलो आहे त्यापासून जो समोर मार्ग दिसतो पाण्याचा तो सर्वात जास्त माझ्यासाठी दूर आहे, कारण मी त्याला हात लावू शकत नाही। असं या अस्पृश्यतेचं जातीपातीचं सवर्णांचं जे राजकारण आहे आणि अशा ठिकाणी मी कदापि शिक्षण घेणार नाही आणि असं म्हणून त्या शिक्षकावरती दगड हल्ला केला आणि तो हल्ला नव्हता तर या जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभा केलेला पहिला हल्ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळेला सुरू केला। आपल्या सगळ्यांना माहिती असेल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत। जगाच्या पाठीवरती असा एकमेव लोकशाहीर असेल, साहित्यरत्न असेल ज्याची 1.5 दिवसाची शाळा होऊन सुद्धा 22 भाषांमध्ये जगामध्ये प्रसिद्ध असे त्यांचे ग्रंथ आहेत, कादंबऱ्या आहेत। म्हणून अशा या महापुरुषाचं आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत। त्यांची आपण जयंती या ठिकाणी साजरी करतोय। या ठिकाणी आपले आमदार आहेत, वसई विरार महापालिका आता प्रशासक आहे। आमदार साहेबांना मी माझ्या समाज बांधवाच्या वतीने एकच विनंती करेन, आपण या चौकाला आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून एक संकल्पना म्हणून एक चौक सांगतोय, पण आमची तुम्हाला विनंती राहील की आपण पाठपुरावा करा आणि अण्णाभाऊ साठे चौक हे कसं घोषित करता येईल किंवा अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी कसं होईल ही आपण अपेक्षा आमच्या मातंग समाजापासून आणि अण्णाभाऊंच्या अनुयायांची असेल आणि हाच खरा जयंती आम्हाला या ठिकाणी असेल हीच आम्हाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। त्यांनी 2 शब्द म्हणावं। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती। गेली अनेक वर्ष सतीश बोंडवे आणि त्याचे सर्व सहकारी आणि विशेषतः आमचे दिलीपजी गायकवाड हे या ठिकाणी जयंती साजरी करतात। गेल्या वर्षीही केली होती आणि गेल्या वर्षीही नाईक साहेब या ठिकाणी होते, पण या वेळेला आमदार म्हणून भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी लोणके या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्र ते राज्य स्तरापासून अण्णाभाऊ साठेंची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आज कार्यरत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सन्माननीय आमदारांच्या उपस्थितीत या ठिकाणी अण्णाभाऊंची जयंती साजरी करते। त्यांच्या प्रतिमेला आपण अभिवादन करतो। अण्णाभाऊंचं काम आणि अण्णाभाऊंची एकूण महती सतीशने आपल्या भाषणात सांगितली। तळागाळातल्या माणसाला म्हणजे केवळ 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये एवढं सगळं साहित्य लिहिणं आणि तळागाळातल्या माणसाला शाळेपर्यंत किंवा शिक्षणाची गोडी लावणं हे काम अण्णाभाऊंनी केलं। समाजाला पुढे आणलं आणि समाजासोबत 18 पगड जातींना सुद्धा अभिमान वाटावा असं आणलं आणि म्हणूनच
आज 100 वर्षानंतर सुद्धा अण्णाभाऊंची जयंती साजरी होते. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व समाजबांधवांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत 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 आणि माननीय आमदार राजनाप्पा नाईक साहेब येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल माननीय आमदार साहेबांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 13 लोकनाट्य, 15 पोवाडे, 1 प्रवास वर्णन अशी साहित्य लिहिली. पुढे साहित्य क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन एमजीएम विद्यापीठाने डॉक्टरेट डिलीट ही पदवी 27 नोव्हेंबर 2022ला प्रदान केली. आता आपले अण्णाभाऊ डॉक्टर अण्णाभाऊ असे संबोधले जातात. अण्णाभाऊ म्हणतात की रशियन साहित्यिक मॅक्सिम गोर्की यांचे अण्णाभाऊ साहित्य वाचू लागले. पुढे गोर्की हे अण्णाभाऊंना साहित्य शिकू लागले. त्यानंतर अण्णाभाऊंचे साहित्य हे प्रभावी साधन ठरले आणि अण्णाभाऊ म्हणतात पुढे मॅक्सिम गोर्की हे माझे गुरु झाले. अशा प्रकारे मला साहित्य लिहिण्यास सोपे वाटू लागले आणि मी साहित्य लिहू लागलो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांनी दलित चळवळीत सहभाग घेतला. अण्णाभाऊ म्हणायचे, जग बदलून घालून घाव सांगून गेले मज भीमराव, असे बाबासाहेबांच्या बाबतीत म्हणत. अशा प्रकारे आपण जयंतीनिमित्त इथे जमलेलो आहोत. त्यानिमित्तानं सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक स्वागत करतो. जय जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय महाराज. जगबदल घालून भाव सांगून गेले मज भीमराव या तत्वावर चालणारे आपले अण्णाभाऊ होते. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित नालासोपारा विधानसभेचे आमदार श्री राजन नाईक साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, 105वी जयंती आहे. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आहे. मी ह्या दोघा महापुरुषांच्या पवित्र सुधीस विनम्र अभिवादन करतो. मी सतीश बोडवे, दिलीप गायकवाड, आमचे दुसरे पुढे गेले सतीश आडांगळे, आमचे मनोज पाटील इथे आहेत, मांडवकर साहेब आहेत, विशाली आहेत. सतीशचं मनापासून अभिनंदन करेल की गेल्या 3-4 वर्षापासून हा विषय त्यांनी लावून धरला आहे आणि या चौकाला स्वर्गीय अण्णाभाऊ साठे चौक म्हणून नामकरण करावं अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे चौकाची किंमत वाढणार आहे, चौकाची व्हॅल्यू वाढणार आहे, चौकाचा मान होणार आहे. कारण अण्णाभाऊ सारख्या एका ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ समाज सुधारक, दलित, पीडित, शोषित, वंचितासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचं नाव इथे जर आपल्याला देता आलं, निश्चितपणे आमदार म्हणून निश्चितपणे यासाठी प्रयत्न करायचा तुम्हाला सांगतो. आनंदाची गोष्ट आहे, आपल्या द्वीपची मागणी आहे की विरार पूर्वेला मनवेल तलावामध्ये विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचंही चांगलं स्मारक व्हावं. निश्चितपणे मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने आणि आज या अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त सांगतो की त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, करणार आहोत. या सगळ्या नियम, अटी, शर्ती यांचं पालन करून या दोघांचंही म्हणजे चौकाचं नाव आणि बाबासाहेबांच्या स्मारकाचं नाव आपण करणार आहोत. बाबासाहेबांबद्दल आठवण सांगताना, अण्णाभाऊबद्दल आठवण सांगताना ते रशियामध्ये
ते गेले असता, नेहरूजी गेले असताना तेव्हा त्यावेळी सांगितले अण्णाभाऊंचं जे साहित्य होतं, त्यांचे जे पोवाडे होते, शिवरायांच्या याच्यावरती जे पोवाडे होते, तिथल्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा सन्मान केला होता. आणि आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे देवाभाऊ, लाडक्या बहिणीचे देवाभाऊ यांनी 2च वर्षापूर्वी 22ला त्यांचा जैलचित्राचं अवॉर्ड मॉस्कोमध्ये केलं. सरकारने अण्णाभाऊच्या याच्यासाठी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. म्हणजे दलित, शोषित, पीडित अण्णाभाऊंचं जे कार्य होतं ते कार्य पूर्णत्वात नेण्यासाठी एकही माणूस विकासापासून वंचित राहिला पाहिजे नाही, कुठल्याही प्रकारे त्रास द्यायला पाहिजे नाही. जर सतीश सांगितलं माझ्यापासून दूर कुठला ग्रह असेल तर पाण्याचं माठ आहे, तसं हा पाण्याच्या माठापासून काय कुठल्याच गोष्टीपासून कोणीही वंचित राहू नये, कोणावर अन्याय होऊ नये म्हणून काळजी करणारं सरकार महाराष्ट्र सरकार आहे. आदरणीय देवेंद्रजी आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. अण्णाभाऊ साठेंचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे कार्य करता त्यालाही मनापासून शुभेच्छा देतो. आणि असंच आणखीन काय त्यांच्या कार्यासाठी एक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या स्मृती उजळण्यासाठी काय मला जे करता येईल ते निश्चितपणे करेल. मी तुमच्या बरोबरच आहे, तुमच्यातलाच एक आहे. आपण हे चांगला कार्यक्रम घडवला. आपल्या भारतीय जनता पार्टीच्या 12 मंडळातही सकाळीच मी ऑफिसमध्ये त्यांना भावांजली वाहिली, त्यांना श्रद्धांजली वाहिली अण्णाभाऊंना. आणि आज इथे राहण्याचं मला भाग्य मिळालं. संपूर्ण देशभर आणि जगामध्ये त्यांचे जे अण्णाभाऊंना ज्यांना अण्णाभाऊ माहिती आहेत तिथे त्यांच्या जयंती साजरी करण्यात येते. मी त्यांच्या पवित्र स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे धन्यवाद. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्री राजन नाईक साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या या वसई विरार जिल्ह्यातील सर्व मातंग समाजातील आणि सर्व समाजातील नागरिकांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.